कामावर सुट्टी झाल्या मी गेलो जरा वावरात, कारण कांदे काढून गेल्यामुळे तिथं जरा नवीन जागा झाली होती, तिथं नवीन पीक घ्यायचं होतं, मग तिथलं गवत काढायचं होतं. तर जय शिवराय मित्रांनो, मी नकुल शंकर वागसकर आज घेऊन आलो नवीन एक मिनी ब्लॉग. मग माझ्या मागं आलं माझं शेपूट शांभवी. मी कुठं वावरात कधी गेलो ना, कारण ती पण माझ्या मागच येते, तिला कारण वावरात काम करायला फार आवडतं. मग मी त्या वाफ्यातलं गवत उपटून घेतलं. औषध मारण्यापेक्षा ना असं गवत खुरपून काढलेलं कधी बी चांगलं असतं. रासायनिक औषधांमुळे काय होतं, जमिनीचा पोत खराब होत चाललाय. भविष्यात नापीक जमीन हा शेतकऱ्यांपुढचा मोठा प्रश्न असेल बघा, कारण लई प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होतोय. गवत काढताना आम्हाला तिथं काही कांदे पण सापडलं, मग ते उपटून शांभवनं घरी नेले. आम्ही शेताला जास्तीत जास्त सेंद्रिय खत देतो, त्यामुळे काय होतं असं हिरवगार पीक येतं आणि त्याचं जमिनीला काही धोका बी नसतो. सगळं वाफा खुरपून झालं, मी जमा केलं सगळं गवत, कारण हे गवत आमच्या जनावरांनाच खायला होईल. ते असं झटकून घेतलं मी, त्याला माते राहत नाही, मग जनावर आवडीने खातात. मग शांभवीने ते सगळं गवत एका बादलीत भरलं. शांभवी शेतात काम करताना बघून मला लई भारी वाटतं, कारण लहानपणी मी पण असाच आमच्या आबांना मदत करायचो. मग सगळा वापस साफ झाला, आम्ही आलो घरी. काम करून आम्हाला लागली होती लई भूक. मग शांभवी आणि मी एक असा लाडू खाल्ला, मग जरा पोटाला बरं वाटलं. शेतात काम करता करता आम्ही काय केलं, जरा काही फोटो काढले आणि ते टाकलेत. बघा बरं कसे आले ते सांगा, आणि ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करा प्लीज सबस्क्राईब.